हॅलो फ्रेंड, आज आपण डिजिटल ऑफिस ट्रेनरमध्ये सिस्टीम युनिट या टॉपिकवर माहिती घेऊ. सिस्टीम युनिट, सिस्टीम जेव्हा पण हा शब्द आपल्या समोर येतो त्यावर आपण सी पी यू याची इमेज आपण समोर आणायला पाहिजे. सी पी यूच म्हणजे आपला कॉम्प्युटर असतं. आता या सी पी यूला आपण दोन पार्टमध्ये बघू. एक एक्सटर्नल म्हणजे बाहेरून कसं दिसतं आणि एक इंटरनल म्हणजे आतमधून कसं दिसतं. सिस्टीम युनिट म्हटलं तर ह्या सी पी यूमध्ये काय काय गोष्टी असतात त्याच आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत. तर आतमध्ये याच्या कोणते कोणते पार्ट्स असतात ते पण आपल्याला आज बघायचं आहे. सी पी यूचे दोन व्ह्यू असतील ते आपण बघतो. एक सी पी यूचा आतमधला व्ह्यू आणि एक बाहेरचा व्ह्यू. बाहेरचा व्ह्यू म्हणजे बाहेरून तर फ्रंट साईडला आपल्याला जे दिसतं तर एक पॉवर बटन असतं आणि एक रिस्टार्टचं बटन असतं. बॅक साईडला जे सी पी यू दिसतं ते असं दिसेल बॅकच्या साईडला, आणि सी पी यूला आतमधून आपल्याला असं बघता येईल. ठीक आहे, तर दोघी डायग्राम तुम्हाला आपण दाखवलेले आहे. तर सी पी यूचा आपण आता सगळ्यात पहिले इंटरनल पार्ट बघून घेऊ, म्हणजे आतमधला पार्ट बघून घेऊ. इंटरनल पार्ट म्हटलं तर हा आतमधला पार्ट. या आतमधल्या पार्टमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात तर तुम्हाला मी आता डायग्राममध्येच एक्सप्लेन करतो. याला आपण SMP म्हणतो. हे नेटवर्क कार्ड आहे. त्याच्यानंतर हा जो फॅन आहे, हा फॅन प्रोसेसरचा फॅन आहे. त्याच्या खाली प्रोसेसर असतं. ही जी मोठी प्लेट दिसते याला आपण मदरबोर्ड असं म्हणतो, आणि याला इथे एक रॅम पण लागलेली आहे. या ठिकाणी इथे हे रॅमचं स्लॉट आहे, इथे रॅम लागलेली आहे. ठीक आहे, आता याची पूर्ण डिटेल माहिती आपण घेऊ. तर सी पी यूच्या बॉक्समध्ये म्हणजे त्या कॅबिनेटमध्ये आतमधून मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क आणि SMP हे महत्त्वाचे पार्ट लागलेले असतात. याची आपण आज स्टेप बाय स्टेप माहिती घेऊन घेऊ. हे जर 5ही डिव्हाइस तुमच्या मशीनमध्ये असतील तर तुमचं कम्प्युटर हे स्टार्ट होऊ शकतं. त्याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम एक सॉफ्टवेअर टाकावं लागेल. त्याने तुमचं सी पी यू चालू होऊन जाईल. सगळ्यात पहिले मदरबोर्ड. इट इज मेन बोर्ड ऑफ कम्प्युटर व्हेअर ऑल पार्ट्स वेअर अटॅच सो दॅट कम्प्युटर कॅन बूट ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे एक असं बोर्ड असतं ज्याच्यामध्ये सगळे पार्ट्स, कम्प्युटरचे जे काही पार्ट्स असतील, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, ते सगळे याला कनेक्ट करता येतात. आणि ऑपरेटिंग सिस्टीम रन होण्यासाठी सगळ्या पार्ट्सला जो मदत करतो त्याला आपण मदरबोर्ड असं म्हणतो. हे ॲक्च्युली मदरबोर्डची डायग्राम आहे. ह्या मदरबोर्डच्या डायग्रामला मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये रॅम, मायक्रो प्रोसेसर आणि CMOS सेल असतो आणि एक्सपान्शन स्लॉट असतात. हे मदरबोर्ड हे सिस्टीम बोर्ड म्हणून पण ओळखलं जातं. हे मशीनचा सगळ्यात महत्त्वाचा बोर्ड असतो, एक महत्त्वाचा पार्ट असतो. कारण की हे नसलं तर आपण मायक्रो प्रोसेसर पण लावू शकत नाही, रॅम पण लावू शकत नाही. ठीक आहे, मदरबोर्डची मोठी डायग्राम मी करून दाखवलेली आहे तुम्हाला. याच्या प्रोसेसर ह्या ठिकाणी आपण लावतो, रॅमचे स्लॉट इथे लावतो. हे CMOS सेल आहे. याच्यामध्ये डेट आणि टाईम सेव्ह करतात ते CMOS सेलमध्ये, ज्याची पण तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती झूम करून दाखवतो. आणि हे एक्सपान्शन स्लॉट्स आहे, याच्याने आपण कम्प्युटरचे डिव्हाइस एक्सपांड करू शकतो. ठीक आहे, या मदरबोर्डला ज्या लाईन्स याच्यामध्ये बारीक, त्यांना आपण पाथवे म्हणतो, बस पाथवे असं पण म्हणतो त्यांना. ठीक आहे, मदरबोर्ड नंतर आपण नेक्स्ट बघू. तर मदरबोर्डवर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे CMOS सेल हा यामध्ये कम्प्युटरची डेट आणि टाईम स्टोअर होते. कम्प्युटरमध्ये एक रॉम मेमरी पण असते. ती मदरबोर्डवर हे रॉम्सचे सॉकेट्स लागलेले असतात. रॉमचा फुल फॉर्म सांगतो तर रीड ओनली मेमरी. रॉम इज द परमनंट पार्ट ऑफ कम्प्युटर्स मेमरी. द इन्फॉर्मेशन स्टोअर देअर कॅन बी रीड बट नॉट बी चेंज. म्हणजे काय, तर याच्यामधली जी इन्फॉर्मेशन असते ती रीड करता येते पण ती बदलता येत नाही, म्हणून त्यांना रीड ओनली मेमरी असं पण म्हणतो आपण. त्याच्यानंतर रॅम. त्या सिस्टीम बोर्डवर म्हणजे मदरबोर्डवर रॅम लावायला पण जागा होती, मी तुम्हाला सांगितलं. ती रॅम ही प्रायमरी मेमरी असते. ही कम्प्युटरला बूट करून देण्यासाठी कामात येते. कम्प्युटरचे प्रोग्राम चालू करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी ही मेमरी असते. त्याला रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं पण म्हणतो. याची पण एक्स्ट्रा माहिती सेकंडरी स्टोरेजमध्ये घेतलेली आहे. हार्ड डिस्क ही कम्प्युटरची परमनंट मेमरी म्हणून वापरली जाते. कम्प्युटरमध्ये OS जर आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर हार्ड डिस्कचा वापर आपण करतो. जास्त अमाऊंट ऑफ डेटा सेव्ह करण्यासाठी पण हार्ड डिस्कचा वापर आपण करतो. ठीक आहे, ही हार्ड डिस्कची डायग्राम आहे.
मायक्रो प्रोसेसर हे कम्प्युटरचं ब्रेन असं म्हणून ओळखलं जातं. आपले जे काही डिसिजन्स किंवा प्रोसेस होतात ते मायक्रो प्रोसेसरमधूनच फ्लो होतात, म्हणून कम्प्युटरचं ब्रेन म्हणून पण मायक्रो प्रोसेसर ओळखलं जातं. एक अदर टर्म्समध्ये मदरबोर्डला कम्प्युटरचा हार्ट म्हणतात, तर मायक्रो प्रोसेसरला कम्प्युटरचा ब्रेन म्हणतात. एसएमपीएसचा फुल फॉर्म आहे स्विच मोड पॉवर सप्लाय. हे कम्प्युटरमध्ये पॉवर सप्लाय सुरळीत करण्याचं काम करत असतं. कॅबिनेट, जी बाहेरून जी बॉडी आपण बघतो त्याला आपण कॅबिनेट किंवा केसी असंही म्हणतो. आपण प्रश्न पेपरात येतो. याला भरपूर लोक प्रोनाऊन्स करताना चेसी पण म्हणतात. जो कॅबिनेट आपण जो बघितला CPU, हा त्याचा बॅक साईड आहे, एक्सटर्नल पार्ट, म्हणजे बाहेरून बॅक साईडने हे मशीन असं दिसतं. त्याच्यामध्ये इथे SMPS लागलेला आहे. इथे प्रोसेसरचा फॅन, जो हीटिंग फॅन, जो हीट बाहेर काढण्यासाठी मदत करतो. इथे USB सॉकेट असतात, जिथे आपण USB आणि PS2 पोर्ट असतात, जिथे आपण कीबोर्ड आणि माऊसच्या वायर लावू शकतो. इथे VGA केबल लावतो आपण, जी मॉनिटरशी कनेक्ट केलेली असते. HDMI केबल, आजकाल नवीन LED किंवा LCDमध्ये HDMI केबल्स लावतो आपण. USB 3.0, जिथे आपण फास्ट USB कनेक्ट करायचं असेल प्रिंटआउट काढण्यासाठी, किंवा तिथे आपण USB 3.0 वापरू शकतो. हे माईक आणि स्पीकरचे सॉकेट्स इथे दिलेले आहेत या ठिकाणी. इथे खाली एक्सपान्शन स्लॉटचा पण आपण वापर करतो. इथे लॅन कार्ड पण आपण लावू शकतो. ठीक आहे. आता हे CPUचं असेंबलिंग कसं करायचं ते आपण पहिले नीट बघून घेऊ. तर सगळ्यात पहिले प्रोसेस आहे की कॅबिनेट आपल्याला घ्यावं लागेल. या कॅबिनेटवर आपण मदरबोर्ड फिक्स करू. मदरबोर्ड फिक्स झाल्यानंतर त्याच्यावर आपण मायक्रो प्रोसेसर लावू. मायक्रो प्रोसेसर लावल्यानंतर आपण त्या मशीनमध्ये, म्हणजेच त्या CPUमध्ये, म्हणजेच या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी हार्ड डिस्क पण प्लग करू. हार्ड डिस्क प्लग केल्यानंतर आपण रॅम प्लग करू. हे सगळे डिव्हायसेस व्यवस्थित लावल्यानंतर त्याचा ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण आपलं कम्प्युटर सुरू करू. कम्प्युटर सुरू करणे ह्याच्या प्रोसेसला आपण बूटिंग असं म्हणतो. हे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी ते सांगून देतो. कम्प्युटर सुरू करण्याला आपण बूटिंग म्हणतो. कम्प्युटरवर एकाचपेक्षा जास्त काम करणे त्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो. जर तुमचं कम्प्युटर बंद असलं आणि त्या बंद कम्प्युटरला आपण सुरू करतोय तर त्याला आपण कोल्ड बूट म्हणतो. आणि जर चालू मशीन आपण मध्येच रिस्टार्ट करून टाकलं त्याला आपण वॉर्म बूट म्हणतो. तर ही मी कम्प्युटर म्हणजे सिस्टीम युनिटची भरपूर काही माहिती तुम्हाला इथे एक्सप्लेन केली आहे. थँक्यू.